नमस्कार शेतकरी मित्रांनो, हळदीचे चांगले उत्पन्न हवे असल्यास तर लागवडीपूर्वी हळदीला बीज प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. बहुतांश शेतकरी हळदीला बीज प्रक्रिया करणे टाळतात. त्यामुळे त्यांना इतर रोग, कूज आणि कमी उगवण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. तर आज आपण हळदीची बीज प्रक्रिया कशी करावी, कोणते औषध वापरावे याची ती माहिती घ्यावी. हळदीसाठी बेणे निवड. सर्वात आधी निरोगी, रोगमुक्त आणि चांगल्या प्रतीचे हळदीचे बेणे निवडून घ्यावे. साधारणतः 40 ते 50 ग्रॅमच्या दरम्यान हळदीच्या शेंगाचे वजन असले पाहिजे. त्या शेंगाला 2 ते 3 डोळे असले पाहिजे. ते बेणे हळदीच्या लागवडीसाठी उपयुक्त बेणे मानले जातात. बीज प्रक्रिया का महत्त्वाची आहे हे इथे जाणून घेऊ. बुरशीजन्य रोगापासून संरक्षण मिळते, कंद कुजणे कमी होते, चांगली उगवणशक्ती होते. त्यामुळे साहजिकच आपल्याला उत्पादनात वाढ होते. मी हळदीला बीज प्रक्रियेसाठी धानुका कंपनीचे धनवान या कीटकनाशकाचा इथे वापर करत आहोत. त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 20% EC हा रासायनिक घटक असतो. या क्लोरोपायरिफॉसमुळे जमिनीतील कीड, होमणी आणि यासोबतच वाळवी या प्रकारच्या उपद्रवी किडीवर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन करता येते. त्यानंतर UPL कंपनीचे साप, यामध्ये कार्बन टेन्झाईम आणि मँकोजेब हे घटक असलेले बुरशी असते. ही एक स्पर्शीय आणि आंतरप्रवाही दोन्ही प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत असते. या दोन्हींचा इथे या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 60 लिटरची ही डाल आहे. त्यामध्ये 60 लिटर ते 50 ते 60 लिटर आपण पाणी घेऊ शकतो. त्यामध्ये प्रति लिटर पाण्याला 1 ग्रॅम किंवा 1 ml औषध याप्रमाणे या बुरशीनाशक आणि कीटकनाशकाचं योग्य मिश्रण करून आपण त्यामध्ये हळद 10 ते 15 मिनटं बुडून ठेवू शकतो. हळदीला प्रति ग्रॅम किंवा प्रति ml 1 किलोला याप्रमाणे औषधीचा वापर करावा. त्यानंतर हळद लागवड करताना सुरुवातीला भेसळ डोस म्हणून कोणते खते वापरले आहेत ते इथे पाहू. मी सुरुवातीला महाधन कंपनीचे क्रॉपटेक 11-30-14 या खताचा इथे वापर करत आहोत. हे महाधन कंपनीचे अत्यंत चांगल्या प्रतीचे एक नवीन खत आहे. त्यामध्ये आपल्याला NPK सोबत इतर सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा संतुलित प्रमाणात मिळतात. यामध्ये नायट्रोजन 11% असतो. पिकाची सुरुवातीची वाढ खूप चांगल्या प्रकारे होते. फॉस्फरस म्हणजे दाणेदार 30% असतो. त्यामुळे मुळांचा विकास आणि आपल्याला फुटवे खूप चांगले मिळतात. त्यासोबत 14% पोटॅश असते. त्यानंतर इतर सूक्ष्म अन्नद्रव्येसुद्धा असतात. त्यामध्ये सल्फर, मॅग्नेशियम, झिंक, बोरॉन आणि लोह म्हणजे फेरस ही सुद्धा आपल्याला या खतात मिळतात. या खताचा वापर केल्यामुळे आपल्याला सुरुवातीला हळदीमध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. त्यानंतर त्यामध्ये अदामा कंपनीचे एक कीटकनाशक कार्बोफ्युरॉन, त्यामध्ये कार्बोमाइन ही कार्बोमाइन या नावाने आपल्याला मिळते. त्यात कार्बोफ्युरॉन 3% CG हा घटक असतो. हे एक अत्यंत प्रभावी आणि प्रगत कीटकनाशक आणि सूत्रकृमीनाशक असे कीटकनाशक आहे. याचा वापर आपण जमिनीतील होमणी किंवा इतर जी कीड असते त्यांच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला मिळतो. हे दाणेदार स्वरूपातील कीटकनाशक असल्यामुळे ते थेट जमिनीत म्हणजेच आपल्या मातीत मिसळून आपण आपल्या खतासोबत वापर करू शकतो. त्यानंतर टाटा रॅली या कंपनीचे एक जैविक प्रोडक्ट इथं वापरत आहोत. हे दाणेदार स्वरूपातील मायक्रोरायझल म्हणजे जैविक मायक्रोरायझा असलेले हे एक 4 किलोचं खत आहे. प्रति एकर 4 किलो आपण याचा वापर करू शकतो. याच्या वापराने पिकांच्या मुळाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होतो व पिकाला सर्व अन्नद्रव्यांचे शोषण खूप चांगल्या प्रकारे मिळते. त्यामध्ये या सर्वांचा समाविष्ट करून आपण आपल्या हळदीला एक चांगल्या प्रकारचा सुरुवातीचा भेसळ डोस देऊ शकतो. आता हळद लागवड कशी करावी हे आपण पाहूया. 5 फुटावर बेड पाडून घेतले होते आधी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे. आता 5 फुटावर बेड पाडल्यावर 15 इंचाची ही काकरं आहे. 2 काकरामधील अंतर 15 इंच आहे आणि प्रत्येक शेंगमधील अंतर सरासरी 5 ते 6 इंच असल्यामुळे आपल्याला एकरी 10 ते 12 क्विंटल याप्रमाणे हळदीची बेणे लागेल. या प्रकारे आधी हळद लागवडीच्या आधी मजुराच्या सहाय्याने आम्ही सर्व समप्रमाणात हळदीला खत टाकून घेत आहोत. समप्रमाणात हळदीला खत टाकून घ्यावी. लागवडीपूर्वी हळदीला खत टाकून घेतल्यास आपल्याला हळदीची चांगल्या प्रकारे उगवण झालेली दिसून येईल.
धन्यवाद.